बारामतीत सुनेत्रा पवार यांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर झळकलेले आहेत। राज्यसभेवर निवड झाल्यानंतर जोरदार बॅनरबाजी सध्या करण्यात येते। कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे। बारामतीमधून आपण ही दृश्य पाहतोय। भावी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचे बॅनर झळकलेले आहेत। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। जयकुमार, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बारामतीमधली दृश्य आहेत। सुनेत्रा पवार यांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर झळकल्याचं पाहायला मिळतंय। गौरी, आपण पाहिलं तर 4 दिवसांपूर्वी अजित पवारांकडे बारामतीतल्या काटेवाडीतील कार्यकर्त्यांनी एक मागणी केली होती की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती घ्यावं अशी मागणी करण्यात आली होती। आता त्यानंतर 4 दिवसांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती घेतल्यानंतर बारामतीमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात येतात। सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेले आहेत। बारामतीतल्या बेगोन चौकामध्ये कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत की भावी केंद्रीय मंत्री म्हणून असा त्या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे। श्रीकांत जाधव आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी बॅनर लावलेला आहे आणि असे बॅनर संपूर्ण बारामती परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। सगळीकडे कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करण्यात आले। उत्साहात जल्लोष करण्यात आलेला आहे। गुलालाची उधळण देखील त्या दिवशी करण्यात आली होती आणि आता उद्या अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती असणार आहेत, त्यावेळी त्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे। गौरी, नक्कीच जयकुमार, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।